नमस्कार. आपल्या अवतीभोवती आपण पाहतो बऱ्याच महिला आणि मुली ह्या करिअर की आपली फॅमिली, करिअर की आपला संसार या द्विधा मनस्थितीत असतात. मी खूप शिकलेली आहे, तर मग मी माझं जॉब सोडून मुलांकडे लक्ष देऊ तर माझ्या करिअरचं काय होणार? मी पण कोणीतरी आहे, मला सुद्धा स्वतःला सिद्ध करायचं आहे, या विचारांमध्ये त्या महिला राहतात. आणि त्याच्यामुळे त्यांना डिप्रेशन येते, डार्क सर्कल येतात, हार्मोनल इम्बॅलन्स होते. तर या सगळ्या समस्या उद्भवतात आणि शेवटी ते डिप्रेशनचे शिकार होतात की मी आयुष्यात काहीच केलं नाही, करू शकत नाही आहे आणि माझ्याकडून होणार नाही, असा न्यूनगंड त्यांच्यामध्ये येतो. तर यासाठी काय करायला हवं? सर्वात आधी हा विचार करायचा आहे की आपण लग्न करताना एक आपला संसार आपण सुरुवात करत आहोत, तर आपण मुलांना जेव्हा जन्म देतो तर त्यांच्यासोबत येणारी ही जी जबाबदारी असते ती आपण आनंदाने जबाबदारी आपली पार पाडली पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट, सर्व जबाबदारी आणि ही दोघांनीही सुद्धा पार पाडली पाहिजे, नवरा आणि बायको मिळून. त्यानंतर तुम्ही शिकलेल्या आहात याचा अर्थ असा नाही की बाहेर जाऊनच तुम्ही काही काम केलं पाहिजे. तुमच्या शिक्षणाचा वापर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवण्यात करू शकता. बघा, सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे की नवरा आणि बायको. तर नवरा जर बाहेर काम करत असेल आणि त्याचं कामाचे तास जर जास्त असतील तर अशा वेळेस घराची जबाबदारी बायकोनी स्वीकारणं अनिवार्य आहे. येस, अनिवार्यच आहे. कारण आजही आपण बघतो की मोठमोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या महिला, तसंच मोठमोठ्या ज्या त्यांच्या क्षेत्रात फेमस आहेत, प्रसिद्ध आहेत, अशांच्या घरची परिस्थिती काही खूप चांगली नसते. बरीचशी मुलं त्यांची चांगली असतात, पण आपण असंही पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे बातम्यांमध्ये की काहींनी आत्महत्या केली. आई मोठ्या हुद्द्यावर काम करते तरी मुलं आत्महत्या करतात. आईने फॅशन डिझायनिंग किंवा वेगळे जे काही क्षेत्र आहेत त्याच्यात नाव कमावले, पण मुलांनी आत्महत्या केली वाईट संगतीला लागून वगैरे. तर मग यापेक्षा आपण कुठेतरी स्वतःला थोडंसं समजावलं की आपलं करिअर आपण शोधू. जेव्हा आपल्याला म्हणजे वर्क फ्रॉम होम, आता बघा बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही वर्क फ्रॉम होमसुद्धा करू शकता, घरी बसून तुम्ही काम करू शकता, बिझनेस करू शकता. आता तर मोबाईल हातात आहे सर्वांच्या, तर आपण आपल्या आवडीचं काम करू शकतो. ज्यांना प्रसिद्ध व्हायचं आहे, फेमस व्हायचं आहे, तर तुम्ही आता यूट्यूब आहे, फेसबुक आहे, या माध्यमातून प्रसिद्धही होऊ शकतो. आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं की मुंबईलाच यायचं आणि बॉलिवूडमध्ये जायचं किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं किंवा नाटकांमध्ये जायचं. तर आता आपल्याकडे मोबाईल आहे, आपण घर बसल्या छोटे छोटे ब्लॉग्स करू शकतो किंवा जे काही तुमच्या आवडी ज्या आहेत त्या तुम्ही जपू शकता. म्हणून मुलांकडे म्हणजे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आज पप्पा पण बाहेर असतात आणि आई पण बाहेर असते. तर मुलांचे जे छोटे छोटे मोमेंट्स असतात किंवा त्यांचं जे आनंदी होणं असते, त्यांचं दुःख असते, मुलांचे छोटे छोटे आनंद असतात, त्यांचे शाळेत झालेले काही प्रसंग असतात, ते त्यांना घरी येऊन सांगायचे असतात. तर त्यांना घरी कोणीच भेटणार नाही, तर ते कोणाजवळ मन मोकळं करणार? मग ते खुलणार नाही. आणि आपली मुलं ही आपलाच भाग असतात, त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी जर थोडंसं समजूतदारपणाने कॉम्प्रोमाइज केलं आपल्या करिअरसोबत किंवा आपल्या आयुष्यासोबत, कारण आपलं करिअर हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, पूर्ण आयुष्य नाही. आणि करिअर ही अशी न संपणारी रेस आहे, त्याच्यामुळे आपण ज्याच्यात मानू त्याच्यातच सुख आहे. तर मला वाटते बऱ्याच महिलांचे म्हणजे प्रश्न असं सुटला असेल की मी काय करू, मी काम बाहेर जाऊन करू किंवा मला त्रास होतोय की मी माझ्या मुलांच्या नजरेत एक गरीब म्हणजे काम करत नाही बाहेर जाऊन, तर मी मॉडर्न नाही, तर मी एक थकलेली बिचारी आई आहे आणि अशी माझी इमेज माझ्या मुलांच्या डोळ्यात तयार होत आहे. तर असं बिलकुल नाही आहे. तुम्ही तुमची पर्सनॅलिटी जपून, घरातला तुमचा रिस्पेक्ट जपून तुम्ही म्हणजे अप टू डेट राहा. तुमच्या मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करा, त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करा, त्यांच्यासोबत मैत्री करा आणि खरंच हे सुंदर असं एक तुमचा परिवार तयार होईल. आणि नंतर तुम्हाला जाणवेल की तुम्ही म्हणजे तेव्हा जो डिसिजन घेतला आहे तो खरंच खूप चांगला घेतला आणि त्याच्यामुळे
तुमची मुलं चांगलं शिक्षण घेऊ शकली आणि चांगले त्यांच्यावर संस्कार झालेले आहेत, ह्याचं समाधान तुम्हाला नक्की भेटेल. धन्यवाद.